मॉर्निंग. 10:11 झाली आहेत आणि आम्ही सगळे इथे रेडी आहोत. राईट. सो दिस इज डे 3 इन मनाली. TNC माय वे या चॅनलवरती तुमचं मी अल्पना स्वागत करते. आज आम्ही लवकर उठून रेडी राहिलो, पण आमची मिनी बसच उशिरा आली. आम्हाला आज स्नोफॉल मिळेल ह्या आशेने हमता पासला जायचं होतं, म्हणून आम्ही जरा छोटी बस केली होती. ही आली आमची बस. तर मंडळी, अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात आधी सबस्क्राईबचं बटन दाबा, ते फ्री आहे, आणि त्याच्या बाजूला बेल आयकॉन पण दाबायला विसरू नका. आता आम्ही चाललेलो आहोत हमता पासला. वी आर ऑल सेट. आर यू रेडी? पुढची मंडळी रेडी आहेत का? हमता पासला जाण्याचा रस्ता एकदम रिस्की आहे. इथे आपल्याला एंट्री पास घ्यावा लागतो. इथे ती लोक ट्रॅक ठेवतात, ज्या गाड्या गेल्या त्या सुरक्षित वापस आल्यात की नाही. टोटल 39 कर्व्स आहेत आणि एकदम उभ्या डोंगरावरती, त्यामुळे एकदम एक्सपर्ट ड्रायव्हर पाहिजे. प्लस गाडी छोटी असावी लागते. मोठे टेम्पो ट्रॅव्हलर्स ह्या रस्त्यावर चढू शकत नाहीत. आणि देर आर टोटल 39 कर्व्स. सो लेट्स एक्सपिरियन्स इट. आहे हमता पास. इथे सुद्धा आम्हाला बर्फ मिळालेला नाहीये. खूप मेहनत करून आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. पाठीमागे देवधर ट्रीज आहेत. पूर्ण देवधर ट्रीजचं जंगल आहे. हमता पास 8.5 ते 9,000 फीट उंचीवर आहे. इथे आम्ही सेतन विलेज पर्यंत गेलो तरी हाताला लागेल इतका बर्फ आम्हाला कुठेच मिळाला नाही. उंच उंच शिखरांवरतीच बर्फ दिसत होता. परत येऊ आपण थंडीमध्ये. बर्फाच्या शोधात आता सगळे हा डोंगर चढणार आहेत वरपर्यंत. सो या आहेत वैशूच्या सासूबाई आणि ह्या एवढं चढून आलेल्या आहेत. आणि तुमचं वय किती आहे? 64. 64. अजून इथपर्यंत त्या जाणार आहेत. हॅलो. अँड दिस इज द सेल्फी. तिकडे आहे वैशू लांब वर, तिथे ही आहे वैशू. एवढ्या उंचापर्यंत आम्ही आलेलो आहोत थोडंसं हायकिंग करत. ती यशवी आहे आणि आता आम्हाला खाली जायचंय. आता आम्ही खाली हाईक करणार आहोत. मम्मी तिकडे खूप घाबरत आहे. एवढं लांबून ती दिसत नाहीये, पण ती वैशू आहे आणि तिला दोन्ही हाताने धरून मम्मीला पप्पा आणि समीर बाबा घ्यायला. फायनली नाही ग बाई, याची बहीण आहे. गाय येते. चला चला चला. त्यानंतर आम्ही पुढे सेतान विलेज पर्यंत जाऊन आलो आणि वाटेत
ॲलन बराज नावाचा हा छोटासा डॅम पण बघितला. हमता पास वरून खाली आल्यानंतर आम्ही दुपारचं जेवलो. त्याच्यानंतर आम्ही आमच्या हॉटेलवर जाऊन आमची ओरिजिनल बस घेतली आणि एका ड्रायफ्रूटच्या मार्केटमध्ये ड्रायफ्रूट्स घेतले आणि त्यानंतर आम्हाला आमचा ड्रायव्हर घेऊन गेला तो मनालीतल्या हायेस्ट पॅराग्लायडिंगसाठी विच वॉज अबाउट 8,000 feet. लेट्स गो. बाय बाय. पकड़ के बैठना है ना उसको. सो ही एशियाची सेकंड हायेस्ट हो तो म्हणाला आणि इथली हायेस्ट आहे. आम्ही चाललेलो आहोत आता पॅराग्लायडिंगला. एव्हरीवन रेडी? सो मंडळी, मनालीमध्ये धोबी या डोंगरावरून मनालीतली हायेस्ट पॅराग्लायडिंग फ्लाईट होते. 8,000 feet फ्रॉम सी लेवल आहे. इथे आम्ही गेलो तेव्हा मी विचार केलेला की एक फ्लॅट लँड असेल आणि तिथून आम्ही टेक ऑफ घेऊ, पण हा पूर्ण उतरता स्लोप होता आणि फक्त 4-5 पावलं धावून जंप मारायची होती. इथे आम्ही सध्या तयार होतोय. पहिली फ्लाईट घेतली यशवीने, त्यानंतर विजयने, मग मी आणि मग किशोरने. आम्ही बार्गेन करून 2,500 पर पर्सन ह्या पॅराग्लायडिंगचे दिले. 4 जणांचे टोटल 10,000. टेक ऑफ घेताना धावत असताना मी 2 वेळेला धडपडले आणि वाटलं की झालं आता काही खरं नाही, पण माझ्या पायलटने सांभाळून घेतलं आणि इव्हेंच्युअली माझी फ्लाईट छान झाली आणि सुखरूप लँडही झाली. माझ्यानंतर किशोरची फ्लाईट मात्र एकदम परफेक्ट झाली. थोड्या वेळाने समोर मला किशोरचं पॅराशूट दिसलं आणि तो गरगरत खाली पडत होता. हे मी घाबरून पायलटला विचारलं तर तो म्हणाला नाही, ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी ॲक्रोबॅट्स आहेत आणि त्याने विचारलं की मला एक्सपिरियन्स करायचा आहे का. मी म्हटलं हो मलाही करायचं आहे. त्याने मला 500 रुपीज एक्स्ट्रा सांगितले. मी म्हटलं ओके. सो आधी आपण किशोरला ॲक्रोबॅट्स करताना बघूया आणि नंतर मला. ओके, आम्ही आता खूप मोठी जंप मारून आलेलो आहोत. सगळ्यात हे काय वाटलं त्यांचं 360 फिरवलं ना, हालत मला मी त्याला पास पास पास. मज्जा आली, खूप मजा आली. आम्ही हे बघा हे सगळे जण उतरतायत ना वरून, तेवढं दिसतंय वरती गेलेलो, एवढ्या वरून आम्ही आलेलो आहोत. मज्जा आली. येस, इथे आम्ही लँड केलं. तो हा जो समोर डोंगर दिसतो आहे आणि मी खालती त्या डोंगराच्या तिथून आम्ही
टेक ऑफ घेतलाय आणि फुल असं उडून आम्ही हे बघा हे असे इथे लँड झालेलो आहोत. जिथे आमची बस होती तिथून टेक ऑफ पॉइंटला ढोबी डोंगरावर जायला आम्हाला अर्धा तास लागला आणि टेक ऑफ घेऊन खाली यायला आम्हाला 8 मिनिटं लागली आणि परत तीच 4x4 आपल्याला आपल्या बसच्या ठिकाणी आणून सोडते. कारण आम्ही जिथे लँड केलं ती जागा जरा दूर होती आणि बियास नदीच्या मधोमध होती. सो आम्ही आहोत आणि आता मी शौर्य मोहरेला भेटणार आहे पहिलं. आलो आम्ही सेफली आलो परत. भयानक. सो असा संपला आमचा आजचा दिवस. आज आम्ही हमता पासला गेलो आणि USP होती ते म्हणजे 8000 फीट वरून केलेली पॅराग्लायडिंग. हॉटेलमध्ये येऊन जेवलो आणि आमचा दिवस संपला. माझ्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा, ह्या व्हिडिओला लाईक करा आणि TNC My Way चे बाकीचे व्हिडिओज पण बघा. तोपर्यंत बाय बाय.